हाय सगळ्यांना नमस्कार। तर बघा आज व्हिडिओ बनायला खूप उशीर झालाय आणि सकाळपासून काय बनवला नव्हता। काय ग बाळा काय काय लगेच मम्मी म्हणते काय म्हणते आहे का नाही। एवढा खेळत होता की पिला तिकडं जावा खेळा डान्स करा। आणि आपली दुर्गा माता बघा डान्स करते राधू संग ओम संग ह्यांच्या संग लेकर डान्स करतात गाणे लावून बघा। पडशील की माग पडशील उलट नको चालू येऊ का येऊ थांब आली थांब अगं थांब। तर बघा आता घेतला व्हिडिओ बनवायला मी आणि आता मला स्वयंपाकी करायचा आहे। आज काय मनच नव्हतं व्हिडिओ बनवायला आणि मस्त काम नव्हतं 1-2 तास झालं पण तरी पण व्हिडिओ नाही बनवला। ह्यांनी सकाळपासून माझ्या मागं लागल्यात बनव गॅप नको देऊ आणि व्हिडिओ पण चालत नाहीत त्याच्यामुळे पण करू वाटत नाही। तर एवढं आपण म्हणजे मी आपणही करते कामातनं लेकरांमधनं व्हिडिओ पण चालत नाही। काय माहिती काय झालंय काय नाही 1-2 आठवडे झालं नाही चालत बघा। त्याच्यामुळं मन पण लागत नाही करायला म्हणजे एवढं कटकट घ्यायचं काम करत लेकरं बघा एडिटिंग करायचं हे करायचं सगळं आणि जाऊ द्या। ह्यांनी म्हणलं गेप काय टाकू नको चलू नाही चलू आपलं टाकत राहा। तर ह्यांनी खवळून व्हिडिओ बनायला लावलाय आणि मी आता टाकते व्हिडिओ मला बघायला। आणि दुपारी बघा मला पूजाचा फोन आला होता आणि सकाळी पण मी केला होता बघा। दुपारी रडत होते फोनवरती आधी म्हणली काय करतोय काय आणि मग परत त्या टायमाला मी भाजी करत होते बघा। मी भाजी करायची जरा ठेवली बाजूला तिचं रडलेला आवाज बघून मग तिला विचारलं काय झालं काय भाऊजी बोलत नाहीत का म्हणलं असं तसं बोलत होते। मग म्हणले काही नाही ताई कर्म नाही म्हणले यायचं होतं म्हणलं ये आधी हां म्हणली परत म्हणली नको बघा मग काय झालं काय माहिती। आणि मला पण जायचं होतं बरं का तिकडं पण आज काय जाणं झालं नाही म्हणलं उद्याच्याला जावं तिकडं सकाळनं राधूला ह्यांना घेऊन। आणि राधू पण आत्ताच आल्यात बघा तिकडनं पूजाकडेच गेली होती शूटिंगसाठी कृष्णाच्या चॅनलला बघा काहीतरी व्हिडिओ बनायचा होता त्याच्यामुळं ओमला आणि राधाला सागरने बघा आणि बाह्याने म्हणजे शंभूने ह्यांनी सगळे दोघेजण घेऊन गेले होते तिकडं शूटिंग करण्यासाठी। आणि कृष्णा पण होते परत मागाशी गेली बघा तिकडं आणि आम्ही कलिंगड हे कापलं बघा। सागर हे आल्यानंतर सगळ्यांनी कलिंगड हे खाल्लं काढलंच म्हणते सारे बरं का चुकलं बोलताय। मग लेकरांना घेऊन सागर आणि शंभू तिकडल्या घरी गेले बघा। आम्हाला बाहेर पण जायचं होतं बरं का थोडंसं काम होतं ह्यांचं काहीतरी पण नाही जाणं झालं कारण तिकडं शूट चालू होतं त्याच्यामुळं काही जाणं झालं नाही। म्हणून त्याच्यासाठी मी कपडे चेंज केले होते एक दुसरा ड्रेस घातला होता परत उशीर झाला त्याच्यामुळे कॅन्सल केलं बघा जायचं। बघा आता उद्या सकाळ जाता येईल तिकडं। तर आता मला स्वयंपाक करायचा आहे लेकरं इकडं बसल्या तर त्रिशा ओम आणि राधू डान्स करत होता ना लेकरांना तुम्ही हाय आय राधू त्रिशा ओम जाऊ द्या त्यांचं लक्षच नाही ऐका येतं पण नाही ऐकलं करतात मुद्दा जणू काय ऐकायलाच येत नाही त्याच्याच नादात येते। आणि दुर्गा मा आपली इकडे खेळते बघा। कलिंगडी कापताना मला व्हिडिओ घेऊ वाटत होता बरं का थोडासा मोबाईल घेतला हातात परत ठेवून दिला का असं होते काय माहिती। व्हिडिओच मला बनवू वाटत नाही 2 दिवस झालं नाही बनवलं की ह्यांनी खावं बनवायची तर बारी येतेच। अयो काय झालं दुर्गा शी तसं नाही करायचं हात भरतो तसं नाही करायचं इकडे हाताने तिथंच टाकलं ओम गार पाणी पिऊ नको ल्या। तर बघा ह्यांनी त्या दिवशी पण सामान आणलं होतं मला ते सामान भरायचं आहे आणखी पिशवीतच ठेवलं आणि माझ्याकडनं साखर सांगायची विसरली ह्यांना दुकानाला गेले होते किराणा भराय त्या टायमाला मी ह्यांना दुपारी म्हणलं आता काय खवळतात काय माहिती म्हणलं साखरच नाही घरात संपली। ह्यांना लय राग येतो सारखं सांगितलं म्हणून एकदाच किराणा भरून आणतं तर म्हणलं आता काय खरं नाही बघितलं आणि गो बसलं। ते तांदूळ ह्यांनी ना छोटा आणला होता बघा एकदम बारीक त्याच्यामुळे मला वाटलं ते साखरच आहे एवढं लक्ष दिलं नाही त्यांना मी असं सांगितलं आणि मी खरंच त्या तांदळाला फसले मी म्हणलं साखरच आहे बघते तर साखर सगळी उडाली। मग ह्यांनी बघा आता
साखर आणि तेलाचा डबा आणला. तेल पण थोडं राहिलं होतं बघा, उद्या पुरतंच तेल होतं. इथं तेलाचा डबा आहे आणि इथं बाजरी आणली. ज्वारीच दळण आहे बघा, दळून आणलेलं पीठ. पण ह्यांना बाजरीची भाकर खायची म्हणून बाजरी घेऊन आलं. दुर्गाने बघा इकडं फ्रीज उघडला. काय खरं नाही, हिला ना लय हात सुटल्यात बघा, सारखी फ्रीज उघडतीये. आता बघा कशी उघडते. त्याच्यामुळे सारखं लॉक करावं लागतंय मला ते फ्रीज कशाने पण. चावीने तर तिला उघडायला येतं. ए दुर्गा, तसं नाही करायचं बाळा. सर 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 सर. आता काय खरं नाही, भाजी सांडशील त्यातले. राधू पारगच नाही इकडे या. स्वयंपाक पण करायचा मला आता. पिठी मळलंय म्हणजे चपातीची कणिक मळली बघा. आता चपात्या करायच्या. भाजी मागाशी केली होती मटकीच्या आमटी, मटकीच्या डाळीची आमटी बघा, ते तशीच आहे. आता फक्त चपात्या करायच्या आणि लेकरांना दुधान केळ खायला द्यायचं. हे कशाला पण किरकिरच करते. काय झालं, निघाना म्हणून रडायला लागली. राहू दे की म्हणजे खराब होत नाही, राहू दे की. डोळ्याला तर आपले पाणी पण नाही, टिपकं पण नाही डोळ्यात न गळत खाली. होय बरं आपण काढू. थांब थांब काढू बाबा, थांब जरा वेळ. फक्त टोपणाच्या वाटा जाऊ नको तू. काय करणार बघ तू काढून हे. हे काही टोपण आहे ना, ती वरती वडती बरोबर तेल येते आपण वाढल्यानंतर. निघतंय का, निघतंय काय दुर्गा? तर असं बसायचं बरं आता मोबाईल घेऊन. दुर्गा माव कवर बसायचंय. चला तिकडं पॅन्ट काढायची. चला सुशी केली पॅन्ट आता एवढ्यात. चला तिकडं मी चालली. आणि ह्यांनी बघा केळं पण आणलं, तर गावरान केळं आणलं. एवढे लेकरांना खायला. दुधात केळं टाकायचे, शिकरण करायचं का साखर टाकून. आमच्या इकडं शिकरण म्हणतात, दुसरीकडे काय म्हणतात काय माहिती नाही. कारण ह्याच्या आधी बघा मी एका व्हिडिओमध्ये म्हणले होते, तेव्हा कमेंट आली होती शिकरण म्हणजे काय, त्यालाच म्हणतात बघा. दूध केळ आणि साखर घ्यायचं आणि सगळं मिक्स करायचं, तर त्याला म्हणतात शिकरण. गावाकडली पद्धत. तुमच्याकडं काय म्हणतात नक्कीच सांगा बरं का. ते मला आता एका एकात आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. गेली देवाकडं तर का, देवाला वात उदबत्ती करायची मला आणखीन. ह्याच्यामुळं करू वाटा नाही. मी स्वयंपाक करायला लागले ना, लगेच देवाकडं जाते आणि हात लावते वातीला उदबत्तीला. त्याच्यामुळं 2 टाइम करायची ते पंचायत आहे वात उदबत्ती देवाला बघा. तर सगळं देव खाली घेणार, पालतं घालणार, सगळं जिकडं तिकडं करणार दुर्गा बघा आता. आणि माझा ना लय दम भरतो, त्याच्यामुळे माझा शब्द लय अडकतात बघा बोलताना. त्याच्यामुळे डबल डबल ते शब्द येतात माझ्या तोंडात. म्हणा उन्हाळ्यात ना लय त्रास होतो, लय दम भरतो बघा. चला घेते स्वयंपाक करून. तर इथंच व्हिडिओला एंड करते. बाय. आणि उद्या आम्ही बघा कुठं जाणार आहे त्याचा पण व्हिडिओ बनवते. आणि बाहेर जायच्या आधी पूजाकडे जाऊन येणार आहे बघा. तेवढंच तिला पण बरं वाटतं. तसं फोनवर बोलले होते दुपारी पण आणि काल पण.